हॅलो. आदित्य राजे कुठे आहेत? विक्रम ऑफिसला गेलाय. ते फोन का उचलत नाही? विक्रम कदाचित मीटिंगमध्ये असेल. काही निरोप आहे का? म्हणजे काही अर्जंट काम असेल तर मला सांगा, मी सांगीन त्याला. निरोप सांगण्याऐवजी आम्ही काय सांगतो ते समजून घे. आदित्य राजे जे काही करतायत ते चुकीचं आहे. ते काय करतायत त्याचं त्यांना भान नाही आहे. म्हणून ते शेअर्सच्या रूपाने राजे शिर्केंची इज्जत धुळीला मिळवायला चाललेत. आणि हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. हे सगळं जर ते तुझ्या सुखाकरता करत असतील तर याचे परिणाम फार भयानक होणार आहे, ते लक्षात ठेव. भैयासाहेब, हा निर्णय घेण्यापासून मी विक्रमला थांबवलं होतं, पण मोठं घर घ्यायचं हा त्याचा हट्ट होता. म्हणून तुझी बडबड बंद कर. तुझं लेक्चर ऐकायला आम्ही फोन केलेला नाही. हे सांगायला आम्ही फोन केलाय की हे प्रकरण तुम्हाला चांगलंच महागात पडणार आहे. नताशा, त्या बँकेतल्या कॉन्टॅक्ट पर्सनचं काय झालं, ज्याच्या थ्रू लिंगप्पाने आपले शेअर्स गहाण ठेवले होते? लवकरच आपल्याला माहिती मिळेल. मी स्वतः यामध्ये लक्ष घालते. आम्हाला ताबडतोब त्याचं नाव कळलं पाहिजे, कारण आमचे शेअर्स लिंगप्पाच्या हातात पडायच्या आधी जर आम्ही परत मिळवू शकलो नाही, आमची इज्जत धुळीत मिळायला वेळ लागणार नाही. बाबा, तुम्ही तरी काहीतरी समजावून सांगायला, म्हणजे तरी ती ऐकेल. वहिनी प्लीज शांत हो जरा. मी शांतच आहे, म्हणून तर ती असा हट्टीपणा करतेय. तू चांगलं समजावून सांगितलंस, मी समजावून सांगितलं, पण काही ऐकायलाच तयार नाही. वहिनी, अगं आरडाओरडा करून काही उपयोग होणार नाही हे माहीत असूनही तू इतका त्रास का करून घेतेस? मला तर ना या मुलीपुढे आता मी काय करू तेच कळत नाहीये. आई म्हणून ना माझं नशीबच फुटकं, दुसरं काही नाहीये. प्रतीक्षा, मी आता काही बोलू का? चालेल का तूच बोलत राहणार आहेस? साक्षी, तुला समजावून सांगण्याची मुळात गरज नाही. चांगल्या वाईटाचं ज्ञान तुला आहेच. आता ती वेळ आली आहे जिथे साक्षीला आपली ओळख सिद्ध करून दाखवायची आहे. झालं गेलं सगळं विसरून आपली ओळख सिद्ध करशील ना साक्षी? आणि तो बाहेर काय करतो हे तुझ्याहून जास्त चांगलं मी पाहिलं आहे. तुझ्या मुलीच्या भविष्याचा विचार करता उद्या तुझ्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये म्हणून सांगतोय मी. यात नवीन काहीच नाही. केटीचे असे अनेक मुलींबरोबर अनेक फोटोग्राफ्स मी बघितलेत. आय एम यूज टू दिस. इथेच तू चुकतेस. ही श्रावणी देशमुख त्या मुलींपैकी नाही आहे ज्या स्वार्थासाठी जवळ येतात आणि काम झाल्यावर निघून जातात. श्रावणी इज सिरियसली इन्वॉल्ड इन केटी. तू बस, मी खायला घेऊन येते. अँड केटी इज इक्वली इन्वॉल्ड इन श्रावणी. आर यू सिरियस? ऑफकोर्स आयशा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय. आता यावर एकच उपाय आहे. ताबडतोब श्रावणीच्या घरी जा आणि तिच्या घरच्यांना सांग. हे फक्त तेच तुला ह्याच्यातनं वाचवू शकतात. थिंक ओव्हर इट. विचार करा.
देवयानी, अरे आज आम्ही भयंकर आनंदात आहोत. भयंकर 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 आनंदात आहोत. बस काय झालं? काय झालं? आज आम्ही आनंदात आहोत याचं कारण आजपासून आपण या बंगल्याचे खऱ्या अर्थाने मालक झालो. आणि तू मिसेस देवयानी विक्रमादित्य राजे शिर्के, तुम्ही या बंगल्याच्या मालकीण झालेल्या आहात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. खुश? खूप खुश. आता घर तर मालकीचं झालंच आहे. गहाण ठेवलेले शेअर, त्या शेअर्सची तुझ्यापेक्षा जास्त काळजी आम्हाला आहे. पुढच्या महिन्याभराच्या ते शेअर्स परत आपल्या ताब्यात आले असेल, आमचा विश्वास ठेव. विश्वास आहे. आणि हो मालकीणबाई, आम्हाला माहिती आहे तुम्ही दिवसभर काम करून खूप दमले असाल, पण एक कप चहा जर आम्हाला मिळाला आत्ता तर. आत्ता आणते. केटी थांब, मला बोलायचंय. हे बघ, मी खूप दमलोय. जे बोलायचंय पटकन बोल. नाही, मी काहीही बोलले तरी तुला त्रास होतो हे मला चांगलंच माहिती. माझ्या आणि श्वेताबद्दल तू काय करायचं ठरवलंयस? तुला नक्की काय म्हणायचंय? हा प्रश्न स्वतःला विचारलास ना तर फार बरं होईल. माझ्याशी श्वेताशी तू जे काही वागतोस ते किती चुकीचं आहे तुला कळत नाहीये का? अरे असा कुठला मोठा गुन्हा केलाय आम्ही? कसली शिक्षा देतोयस आम्हाला? मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं, हा माझा गुन्हा आहे का? का माझं करिअर अर्धवट टाकून मी तुझ्याशी लग्न केलं, हा माझा गुन्हा आहे? श्वेतासाठी, आपल्या घरासाठी मी माझं करिअर सॅक्रिफाईस केलेलं असताना तू माझ्याशी असा का वागतोयस? तुझ्यासाठी केटी, फक्त तुझ्यासाठी जर मी माझं करिअर सोडलं नसतं ना तर आज इंडस्ट्रीत मी कुठे असते तुला चांगलंच माहिती आहे. माझ्याशी लग्न करून माझ्यावर उपकार केले असं म्हणायचं ना तुला? लग्न करून या घरात काय कमी पडू दिलंय मी तुला? सांग ना. आणि करिअरचं मोठेपण दाखवतेस ना तू? ते करिअर तू स्वतः सिलेक्ट केलंय आणि माझ्या या वागण्यासाठी तू जबाबदार आहेस. प्रत्येक वेळी संशयाने पाहतेस तुम्हाला. आपल्या या प्रॉब्लेमसाठी तुझा हा स्वभाव आणि करिअर फ्रस्ट्रेशन जबाबदार आहे. होय, आहे मला फ्रस्ट्रेशन, पण करिअर सोडलंय याचं नाहीये. तुझ्यासारख्या माणसासाठी करिअर सोडलंय ना याचं फ्रस्ट्रेशन आहे मला. कुठल्या करिअरची गोष्ट सांगतेस तू मला? आपलं लग्न झालं ना तेव्हा तुला कोणीही ओळखत नव्हतं आणि तेव्हा 50 मुली माझ्या आजूबाजूला फिरत होत्या. मी मूर्ख तुझ्याशी लग्न केलं, फसलो मी. ओह, आय सी. म्हणून ती चूक सुधारण्यासाठी तू आता दर 3 महिन्यांनी नवीन मुलींबरोबर अफेअर्स करतोस, राईट? जस्ट शट अप. शट अप आयशा. फालतूची गोष्ट ऐकायसाठी माझ्याकडे वेळ नाही. तुला मी अय्याश वाटतोय ना? मी अय्याश आहे, मला काही फरक पडत नाही. तुझी मेंटॅलिटीच तशी आहे. कोणी काय करणार? श्रावणी देशमुखच्या बाबतीत तू सिरियस आहेस. इज इट ट्रू? वैसी म्हणजे रात्रभर जागून माझी वाट पाहण्यामागे हे कारण आहे. आन्सर द क्वेश्चन. श्रावणी देशमुख कोण आहे? श्रावणी कोण आहे? तुझ्यापेक्षा चांगली आहे, इतकं लक्षात ठेव. दॅट शुड बी इनफ. आणि मग हे सांग मला, आत्तापर्यंत अनेक मुलीवरून तू माझ्यावर संशय केले. आज श्रावणीने माझ्याबद्दल इतकं कॉन्फिडेंटली कसं सांगू शकते? अँड इवन इफ दॅट इज ट्रू, आय थिंक आय एम व्हेरी लकी. लाज निवडत असं बोलायला? लाज तर तुला यायला पाहिजे.
खरं सांग, श्रावणीने माझ्याबद्दल कोणी सांगितलंय तुला? सांग. That's none of your business, Katie. That's none of your business. वहिनी जेवायला चल. इच्छाच नाहीये माझी. वहिनी अगं काय चाललंय? तिकडे साक्षी असं वागते, इकडे तू असं वागतेस. माझी समजूत घालण्यापेक्षा साक्षीला समजावं ना कोणीतरी. मोठ्या अपेक्षेने मी बाबांना सांगायला सांगितलं तिला, पण ते काय बोलले तिच्याशी ऐकलंच ना. म्हणे स्वतःची ओळख शोधायला पाहिजे. वहिनी असं काय करते सगळं? बाबांनी हेच तर तिला तू त्यांची बाजू घेऊ नकोस. साक्षीची आई म्हणून मला एवढं नक्की कळतंय की साक्षीनी हा वेडेपणा ताबडतोब थांबवला पाहिजे आणि ट्रेनिंगला गेलंच पाहिजे. आणि बाबा सहज तिला हे समजावून सांगू शकत होते. हे बघ वहिनी, मला तरी असंच वाटतंय की आपलं चुकतंय. वहिनी, साक्षीला आता समजावून सांगायची गरज नाहीये, उलट तिला आपण समजून घ्यायची गरज आहे. आणि बाबा हेच तर करत होते. चल जेवायला चल. बस झालं सायमा, आतापर्यंत खूप सहन केलं आम्ही. आदित्य राजांचं आमच्या हातून काही बरं वाईट झालं तर आम्हाला दोष देऊ नका. रणवीर, काय एवढे संतापला आहात? संताप येणार नाही तर काय होणार? त्यांनी मूर्खपणाची परिसीमा गाठली आहे. आमच्याही सहनशीलतेला मर्यादा आहेत. पण त्यांनी काय केलं ते तरी सांगाल का? बँकेकडून कर्ज काढून त्यांनी घर विकत घेतलंय आणि ते कर्ज फेडण्यासाठी राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे शेअर गहाण टाकलेत. काय? होय सायमा, आम्ही त्या शेअर्सकडे राजे शिर्केंचं भाग भांडवल म्हणून कधीच पाहिलं नाही. ते शेअर्स म्हणजे राजे शिर्केंची इब्रत होती. आधी विक्रमादित्य फक्त देवयानीचं ऐकत होते, पण आता ते लिंगप्पाचं ऐकायला लागलेत. त्यांनी गहाण ठेवलेले शेअर्स लिंगप्पा बळकवायच्या मार्गावर आहे. आणि हा लिंगप्पाचा डाव आदित्य राजांच्या लक्षातच येत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. पण विक्रमादित्यांना कुणीतरी थांबवायला हवं, पण कसं थांबवायचं तेच आम्हाला कळत नाहीये. त्यांना कसं समजावायचं हे आमच्याही लक्षात येत नाहीये. आमच्या शेअर्सची काळजी होती म्हणून आम्ही त्यांना मॅनेजिंग डायरेक्टरच्या पदावरून हटवण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही त्यांनीच बाजी मारली. तुम्ही शांतपणे त्यांना समजावून का सांगत नाही? समजावून त्यांनाच सांगता येतं ज्यांना समजून घेण्याची इच्छा असते. आज फक्त देवयानी आणि लिंगप्पा एवढंच त्यांचं जग आहे. स्वतःची सारासार विवेकबुद्धी विसरून ते फक्त त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागतात. त्या दोघांच्या सांगण्यावरून फक्त आमच्यावर हल्ला चढवणं एवढंच त्यांचं ध्येय आहे. आमचे लहान भाऊ म्हणून आम्ही त्यांना खूप सहन करत आलो, पण त्यांच्यामुळे जर आमच्या इब्रतीला धक्का लागणार असेल तर मात्र. तुम्ही शांत व्हा रणवीर, आम्ही यातून काहीतरी मार्ग काढतो. त्यासाठी तुमची आणि त्यांची भेट होणं आवश्यक आहे. प्रश्न जर राजे शिर्क्यांच्या इब्रतीचा असेल तर त्यांनी आम्हाला भेटायला येण्याची वाट न पाहता आम्हीच त्यांना भेटायला जाऊ. तू मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोस, मग आज मलाही तुझ्याकडे काही मागायचं आहे. माझं साक्षीवर मनापासून प्रेम आहे. मी तुझ्याकडे साक्षीला आयुष्यभरासाठी मागतोय. मला आयुष्यभरासाठी साक्षीची साथ हवी आहे. आणि जोपर्यंत तू माझ्या मनातली इच्छा पूर्ण करत नाहीस तोपर्यंत मी इथून जाणार नाही.
झिंगूरच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. माझी आता जगायची इच्छा हळूहळू कमी होत चालली. कधी कधी वाटतं या कोठडीतल्या अंधारातच माझा शेवट होणार आहे. काय त्या अतिरेक्याची आठवण काढत इथे बसलीस? बघायला काय झालं? अतिरेक्याला अतिरेकी नाही म्हणायचं तर काय राजकुमार म्हणायचं? आणि एवढं सगळं होऊ नये जर मी त्याला अतिरेकी म्हटलं तर तुला कशाला राग यायला हवा? हो 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 हो, तुला इथे असं एकटीला सोडून गेला म्हणून वाईट वाटत असेल ना? अगं मग तसं असेल तर तूही जा ना त्याच्याबरोबर, माझी काहीच हरकत नाही. पण एकदा गेल्यावर परत तोंड दाखवायला येऊ नकोस. काकू, ओरडायला काय झालं? माझ्यावर ओरडून काहीच उपयोग होणार नाही. आता जरा शहाण्यासारखं वागायचं बघा. त्या अतिरेक्याचा विचार करण्यापेक्षा 4 पैसे कसे कमवता येतील याचा विचार करा. निदान आमच्यावरचा तरी भार जरा हलका होईल. झालं, जरा काय बोलायची खोटी की यांची रडारड सुरू झालीच म्हणून समजा. हे जे काय तुम्हाला जमतं ना याचंच कौतुक वाटतं मला. एकीने रडायचं आणि दुसरीने डोळे पुसायचे, यातच सगळं आयुष्य जाणार आहे. थांब, गरज नाहीये. आम्ही या घरात पाणी पिण्यासाठी आलेलो नाही आहोत. आम्ही आमच्या मुलाला भेटायला इथं आलेलो आहोत. पण विक्रमादित्य येईपर्यंत आम्हाला तुझ्याशीच बोलायचं आहे. आमच्या विक्रमादित्यांना पुढे करून तू तुझ्या कोणकोणत्या इच्छा पूर्ण करून घेणार आहेस? असं का बोलताय साईमा? असं का बोलताय? एवढं मोठं घर घ्यायची तुझीच इच्छा असणार हो ना? आणि त्यासाठी राज शिर्के घराण्याचे शेअर्स म्हणजे त्यांची प्रतिष्ठा पणाला लावायला तूच भाग पाडला असशील हो ना? म्हणून तुला आम्ही विचारतो आहोत की अजून तुझ्या कोणत्या इच्छा आहेत ते तरी आम्हाला कळू दे ना. म्हणजे या वयात आणखी किती बदनामीला आम्हाला सामोरं जायचं याचा तरी अंदाज येईल. तुम्ही समजताय तसं खरंच काही नाहीये साईमा. या सगळ्याचा दोष तुम्ही मला. आदित्य राजे आपल्या परिवारापासून दूर का झाले? कुणामुळे झाले?
सांग ना, तुझा दोष नव्हता ना? मग आमचा तुमच्या लग्नाला विरोध असताना तू त्यांच्याशी लग्न का केलंस?